गणेश आणि त्या अठरामध्ये भगवंत त्यांना बोलायचं असते कृष्ण परमात्मा त्यांचे एकच महान कार्य गीतेच्या द्वारे जेव्हा बुद्धीला स्वयंप्रकाशता येते म्हणजे बुद्धी आपल्या स्वशी अभिन्न होते. सुखातला बोध म्हणजे वेद त्याचं नाव गीता ठेवलं. काहीतरी शब्दाचा संकेत ठेवा म्हणून त्याला गीता नाव. साक्षात तो बोध आहे आणि त्याला वेद म्हणतात. तुम्ही जेव्हा हृदयामध्ये सद्गुरुनाथ प्रस्थापित करतात तर अज्ञानाचा अस्त होतो आणि ज्ञानाचा सूर्योदय होतो. तेव्हा देहभाव संपतो, आत्मभाव जागरतो. तेव्हा मन शांत आणि समाधान होतं, तृप्त आणि मुक्त होत. कशामुळे तृप्त होतं मन? संसारामुळे नाही, पैशामुळे नाही, देहामुळे नाही, धनामुळे नाही. तृप्त मन होतं बोधामुळं, वेदामुळं, साधूच्या संगतीमुळं आणि ओवीच्या श्रवणामुळं. तृप्त मन होतं, मुक्त मन होतं केवळ माऊलीच्या ओवीमुळं. मुडदा पडतो लग्न करून, काम करून, कष्ट करून, पैसा खर्च करून, दागिने फेकून देती, कपडे रेशमी टाकून देती, साधी घालती आणि म्हणती झोपायचं आता, जेवण पण नको. नुसता मरमर आणि कचरा म्हणजे संसार आहे. नुसतं सुख म्हणजे परमार्थ आहे. पण त्याला फेकता येईना, इथं जगता येईना. संसार फेकता येईना, टाकता येईना. देवा संपना, मन रामाकडे जाय थांबना. त्याला देह सोडता येईना त्या मनाला आणि दुःख भोगणं आणि ते सुखाचे आशय करणं. लिंग देहाचा करते हे वासना थांबच. त्या लिंग देहाला मनाला वाटतं मला सुख पाहिजे आणि थोबाड संसारात आहे, संबंध देहाकडे, सुख तुझ्या बापाला बी नाही. म्हणून त्या लिंग देह नाना येवणीमध्ये उपाधीमध्ये फिरतो आणि सुखाची आशा करतो आणि दुःखालाच बघत बसतो आणि देहाचा संबंध वाढवत राहतो. म्हणून अनात्मा आत्म्यापासून दुरावतो. त्याचं नाव बद्धता, त्याचं नाव बद्धता. इतका दिवस बेकार गेला. त्यात राहणं बुद्धीला अवघड आहे, प्रारब्ध भोगणं अवघड आहे आणि साधूच्या संगतीत गेल्यावर काहीच अवघड नाही, काहीच नाही. म्हणून साधूची संगती आणि श्रवणाची भक्ती आणि वेदातून मुक्ती ही घेतल्याशिवाय देह पाडून नाही, पडूच नाही, पाडून नाही. सद्गुरु मावली श्रवण प्राणापेक्षा प्रिय असावं, मनन हृदयाच्या द्वारे घडावं, निधिध्यासन सतत व्हावं आणि नंतर मोक्ष स्वरूपात बुद्धीनं जगावं. त्याला जीवनमुक्त म्हणावं. न श्रवण, न मनन, न निधिध्यासन, काहीच नाही. ते निधिध्यास सगळा संसाराचा ध्यास, संबंध देहाचा, विकार वृत्तीचा, चमत्कार दुःखाचा. कसला परमार्थ आहे? नाही. साक्षात्कार सुखाचा असावा, दुःखाचा नसावा. संबंध देहाचा सुटावा, परमात्म्याचा जुटावा. त्याला सतसंग म्हणावं. संबंध सोडावा तिनं, ती सोडती का? सुटल्याचा आभास करती आणि पुन्हा माया डोक्यावर येते आणि पुन्हा बद्धता राहते. म्हणून मुक्ती सहज नसती. मुक्ती एवढी सोपी ना रस्त्यावर पडली घेतली नाही. गवत का रस्त्यावर उगवलेलं तोडायचं गायला टाकायचं नाही.
आयुष्य पणाला लावून पण कमी पडते. पूर्ण आयुष्य संतांच्या चरणावर वाहून पहा, तरीही कुठे धोका देतात हे लोक, मुंडक दाबतात हे लोक, श्वास घेणे बंद करतात. म्हणून संसार थोडा बाजूला सारीचा, व्यवहारातून निघत जाव आणि पटापट श्रवणाला टाइम देत जावा आणि मनाला मग शुद्ध पवित्र तीर्थात आणत जावं. मन ज्ञान तीर्थात ठेवावं, व्यवहार खुशाल करावा. पण कधी व्यवहार बोजड होतो, त्रासदायक होतो. प्रपंच दुःखदायक आहे, सांगितलेलंच, सर्वांना सांगितले. प्रपंच दुःखदायक आहे, परमार्थ सुखदायक आहे, संत मोक्षकारक आहे आणि ग्रंथ आनंदाला देणारे, सतत तुमच्या हृदयाच्या जोडीत आनंदाला भरून देणारे, भरभराट आनंदाचा म्हणजे ग्रंथ आहे. जसे एखाद्या आंब्याला इतकी झाडाला आंबे लागतात, ज्याचा आंबा नाही त्याला बी कौतुक वाटतं, किती आंबे, तुला काय खायचे का ते देणारे, नुसतं बघूनच पागल का तू. कसला आंबे आले, तो किती झाड आहे, पान दिसत ना, ते बघणाऱ्याला आनंद होतो, मला दुसराच राहत. कसं श्रवणामध्ये परिपूर्ण व्हावं आणि ध्यान ज्ञानामध्ये यावं. संसार करताना टच न व्हावं, संसार टच होणे, ते होणे त्याला ना म्हणजे ज्ञान. मी सांगायले का म्हणजे ज्ञान आहे. व्यवहार करताना मन देहात नाही, गुणात नाही, मन गुणाचा संबंध नाही. वाणी जरी बोलली तर त्याचा विचार नाही. वाणीचं बोलणं म्हणजे व्यवहार आहे, व्यवहार म्हणजे गुणाचा चमत्कार आहे आणि गुणाचा ज्ञानापाशी बाद आहे. मग का होय ना खुश झाले व्यवहार. शेजाऱ्याच्या घरी भांडण लागतं, ती बाई म्हणती जाऊ द्या, दार लावून टाका, आवाज येत नाही. शेजारी ना ते, तसं हे पण शेजारी ना, दार लावून टाका ना. त्या घरी भांडणं लागले, त्यांच्याकडे जर संकट आलं तर तुम्हाला काही वाटत नाही, त्यांचं ते बघते. तसं ह्या देहाचा संबंध सुटल्यावर काही वाटत नाही, तो बघाल. त्याला आम्ही जिंकलाय, त्याला आम्ही धरलंय, त्याला आम्ही बुद्धीनं वरलंय, त्याच्यात चित्त मुरलंय, मग संकट ते ढकलून देईल, ते काळजी कराल. कारण वज भक्ताचं ज्ञानी महात्माचं त्यालाच व्हावं लागतं. म्हणून तर भंडाऱ्या माळावर तुकोबाच्या बायकोचा काटा काढायला आला, ते पळत पळत. का बरं आला? त्याचा भक्त उपाशी होता ना, तुकोबा उपाशी होते म्हणून पांडुरंगा त्याच्या बायकोच्या पायातला काटा काढायला धावत यावं लागलं. तसं आमच्या संत गुरुजीला परभणीकराच्या अंतःकरणातला अज्ञानाचा काटा काढायला यावं लागलं. ते पायातला काटा काढला, आमचा अज्ञानाचा काटा काढला. स्थिती असते ज्ञानामध्ये, प्रतिशून्य असते ज्ञानामध्ये, हृदय पवित्र असतं ज्ञानामध्ये, देहाचा बाध असतो ज्ञानामध्ये. म्हणजे तुम्हीच आरडा, तुम्हीच बोला, आमचा गाला पाऊस टाकण्याचं. कारण मेघामध्ये पाणी साचत नाही, दुसरं पाणी आणायचं असतं त्याला. शेताला भिजवायचं असतं, पिकाला काढायचं असतं आणि त्या प्राण्याला तृप्त करायचं असतं. हे मेघाचं काम असतं. तसं त्या भगवंताचंच काम असतं, जीवाला तृप्त करायचं, मुक्तीचं धन पावसाच्या द्वारे टाकायचं, हृदयाला पावन करायचं आणि भेदाला मारायचं, अंतःकरणात बोधानं शिरायचं, वृत्तीने भगवंतात मुरायचं, आत्मस्वरूपाला बघायचं
आणि तिथं बुद्धीनं रमून तिथं संपायचं. हे संतांचं कर्तव्य साधकासाठी असतं. वृत्तीला आत न्यायचं, बोधामध्ये ठेवायचं आणि तिला अंतर्मुख करून त्या भगवंतात एक करायचं. संतांचं कर्तव्य त्यांना केलं. पण तुमचा अधिकार नसेल तर ते तुम्हाला ती अवस्था येत नाही. जर तुम्ही वासना सोडली नाही संसाराची तर साधू काय करते? काय करतील साधू? काय करेल वेद? तर वासना टाकायचे नाही, संबंध वृत्तीने सोडायचा नाही, जगत भाव झाडायचा नाही, बुद्धीला आत्मरंगात रंगायचं नाही, वेदात जायचंच नाही, गीतेला पाहायचंच नाही, बोधात जगायचंच नाही. संत काय करतील? ज्या बुद्धीला बोधाला पकडता येतं, जी बुद्धी वेदामध्ये राहती, जी बुद्धी स्वतःला पाहती, ती जीवनमुक्त होती. जीवनमुक्त. साष्टांग दंडवत माऊली. म्हणून आत्मदर्शन घेण्यासाठी, दुःखाचा भोग होण्यासाठी, दुःख जाण्यासाठी आणि या वृत्तीनं देहाला सोडण्यासाठी आत्मचिंतन. देहाचा संबंध म्हणजे दुःख आहे, देहभाव म्हणजे दुःख आहे, वृत्तीनं देहाकडे झुकणं म्हणजे दुःख आहे, आणि अहंभावात येणं म्हणजे दुःख आहे, आणि अहंभावाला जाणं म्हणजे सुख आहे. ममत्व टाकणं म्हणजे सुख आहे. ममत्व संपावं, अहंभावानं बाधित व्हावं, स्वरूपाकडे बुद्धीनं जावं, वेदांताला तिनं घ्यावं आणि तृप्त व्हावं, मुक्तीच्या घरात नांदावं, तिला जीवन मुक्त म्हणावं. नाहीतर नाही. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत गुरु. कर्तव्यबद्धता टाकणं, बुद्धीचं कर्तव्य मोक्ष टाकणं, बुद्धीचं कर्तव्य ज्ञानाची दीक्षा घेणं, बुद्धीचं कर्तव्य साधूला शरण जाणं, बुद्धीचं कर्तव्य ओळीमध्ये येणं, बुद्धीचं कर्तव्य जगताच्या भ्रमाला सोडणं, बुद्धीचं कर्तव्य जगताचा बात करून जगणं. कर्तव्य बुद्धीचं. निष्ठा पाहिजे संतावर, हे कर्तव्य निभवता येत. श्रद्धा पाहिजे ग्रंथावर, हे कर्तव्य संपत. संतावर निष्ठा, आपली नात्यावर निष्ठा. वा, लाटा खायलीस की रोज? नाही, तरी पण माझच वाटतं मला. उद्या बुक्क्या खा, आलटून पलटून खा ना. कधी लाटान कधी बुक्क्या खा. चित्र संसार आहे, त्याच्यात राहून संमुक्त व्हायचंय, त्याला बघून तृप्त व्हायचे, प्रारब्धाला संपवायचे, अज्ञानाला फाडायचे आणि मन जीवक मुक्तीला जोडायचे. सोपं आहे का? नाही सोपं. वृत्ती जेव्हा बोधात असते, हृदय जेव्हा वेदात असतं, तेव्हा रामाचं दर्शन असत, जगाचं दर्शन नसत. जगाचं दर्शन त्रिपुटी आहे, जगाचं दर्शन त्रिपुटी आहे आणि भगवंताचं दर्शन त्रिपुटीचा बाद आहे. नंतर दर्शन त्रिपुटीचा बाद ज्ञानानं होतो. म्हणजे काय? जी त्रिपुटी अज्ञानाच्या अवस्थेतून उत्थान पावते हृदयामधून अंतःकरणात,
ती शक्ती परमार्थाची असती, व्यवहार वृत्तीचा मायेचा असतो, विकार गुणाचा असतो आणि संबंध जगताचा असतो. पण जेव्हा त्रिपुटीच बाधित झाली, अविद्या मरून गेली, तर व्यवहार हृदयात कुठं आला? व्यवहार झाला आणि मिथ्या ठरला. त्रिपुटीचा बाध झाला. जगत सत्य कुठे आहे? व्यवहार होऊन विकार कुठे आहे? देहाचा संबंध कुठे आहे? संबंध परमात्म्याचा आहे, अनुभव सुखाचा आहे आणि बाध वृत्तीचा आहे. हा प्रसंग मुक्तीचा आहे, हा काल श्रवणाचा आहे, हा क्षण भगवंताचा ऐक्याचा आहे. बुद्धीनं देहाचं ऐक्य करणं वेगळं, जडाला प्रेम करणं वेगळं, जडाचा बाध होणं वेगळं. जडाचा बाध संत लागतात, भगवंताला प्रेम करणं पुण्य लागतं आणि भगवंत कळणं अधिकार आणि श्रवण लागतं. देह कळतो, त्रिपुटीने कळाला माझा देह. त्रिपुटीच बाधित झाली तर माझा देह म्हणणारी वृत्ती शून्य केली. देहच बाजूला सरकला बुद्धीतून, मग तो प्रगटला हृदयातून, संगम झाला वेदातून, जीवाशिवाचा अभेद झाला महावाक्यातून आणि मोक्ष साधला संताच्या संगतीतून. अभेद झाला माऊलीच्या ओळीतून, भेदाचा नाश केला श्रवणाच्या माध्यमातून. राम हृदयात प्रगटला संताच्या कृपेतून, बुद्धी रामात रंगली आयुष्याच्या तपातून. तपात धावे आत्मा सुवास धावे, दृष्टी भेदाची राणीने रचली से पैन, रचली से जे दृष्टी भेदाची राणीने रचली से जे. ज्ञानीचं सुद्धा वाचले मी का इतकं. म्हणजे देवा अर्जुना, वृत्तीचे दोन रूप आहेत. कोणते रूप देवा? जी वृत्ती कर्तेपणाला सोडती मुक्ती आणि कर्म टाकते, देहभाव संपवते, ज्ञानामध्ये रंगते, बोधात थांबती आणि वेदाचा संबंध करते, तिथं कर्तेपणा तिचा भस्म करतो मी गीतेच्या द्वारे, ओवीच्या द्वारे. मग जेव्हा कर्तेपणा संपल्यावर कसा भाव असतो? अवस्था काय अंतःकरणाची? जी वृत्ती कर्मात असते आणि कर्तेपणा जिवंत ठेवते आणि कर्माला पाहत बसते आणि देहाचा संबंध वाढवते, ती भेदामध्ये जगते अर्जुना. हे कशामुळे होतं? भेदामुळे. ती वृत्तीमध्ये भेद जिवंत असतो अर्जुना. त्यामुळे मी दुरावतो, मी नसतो तिथं, वृत्तीला संबंध माझा नसतो. मग भेदामुळे जगताचा संबंध वृत्ती करते आणि देहाला पण धरती. दोन गोष्टी करते वृत्ती. जगताला आहे म्हणते भेदामुळे आणि देहाला धारण करते कर्माच्या संबंध. का? अरे मी केलं म्हणताना देहाचा संबंध आहे. प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे. कर्म कोण करत? प्रकृती ना अर्जुना. हो देवा. मग प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे, म्हणून तू ते मी केलं म्हणतोस. कर्म प्रकृतीचं प्रकृतीला सोडून दे ना. पण तू प्रकृतीच्या संबंधानं कर्माचा संबंध वाढवला आणि भेद जिवंत ठेवला आणि बोध जरी आत गेला तरी भेद कुठं संपला? बोधाच्या माध्यमातून भेदाचा नाश, तेव्हा जगताचा भास तयार होतो, जगत भाव जातो. तो कडे मी आहे असा अनुभव येतो, त्याला ब्रह्मभाव म्हणतात.
जगताची व्यापक दृष्टी ब्रह्मभाव, अंतमुख वृत्ती आणि ईश्वराची प्रतीती आत्मभाव. अंतर्मुख वृत्ती, ईश्वराची प्रतीती, तीच आत्मस्थिती आत्मभाव. मग आत्मभाव जेव्हा प्रगट होतो तर भेदाच्या नाशानंतर होतो आणि देहाचा बाध होतो. वृत्ती देहाला सोडून कर्माला तोडून भगवंताकडे जाती. ही ज्ञानाची रीती. तिथं मी दिसतो तिला, वृत्तीला माझा संबंध होतो मनाला. तेव्हा कर्म करताना पण कर्माचा संबंध नाही, कारण संबंध माझा झालाय वृत्तीला. मग कर्म करताना ती माझ्यात आहे, न कर्मात आहे. कळाला अर्जुना? हो देवा. जेव्हा जेव्हा कर्माचा संबंध धरतोस तर तू वृत्ती प्रकृती ते माझ्यात कुठे? वृत्ती भेदात आहे, भेदात कुठे? वृत्ती विकारात आहे, निर्विकारात कुठे? म्हणून कर्माला धरू नको, कर्माचा कर्तेपणा स्वीकारू नको, कर्माचं फल मागू नको आणि कर्माचा भोग भोगू नको. तेव्हा तुला मोक्ष मिळतो. कर्मातून तू बाहेर येतो, माझ्या आत राहतो, माझा संबंध बघतो, वृत्तीला तू त्यागतो, अनुभवात जगतो आणि तू मला बघतो. कर्माला नाही, कर्माला नाही. रामकृष्ण. अर्जुन आहे, बुद्धीचं मंथन नाही, वेदाचं चिंतन आहे, भगवंताचं दर्शन आहे आणि अंतःकरणाचं तत्वाशी मिलन आहे. अर्जुना, याला ओवी म्हणतात, याला वेदांत म्हणतात, याला आनंदाची प्राप्ती म्हणतात, याला देवभावाची निवृत्ती म्हणतात, याला सुखाची अनुभूती म्हणतात, याला संताची संगती म्हणतात, याला अभेदाची रीती म्हणतात, याला ज्ञानाचा पक्ष म्हणतात. अज्ञानाचा इथं वृक्ष तुटल्या जातो, संसार वृक्ष मुळासकट उपटून फेकल्या जातो. 15वा अध्याय. ऊर्ध्वमूल मदस्या. काही आई कळत नाही, फक्त बायको कळती, बायको लागती. तो मुलगा नाही. आणि असे मुलं होऊ नये, पोटाला येऊ नये. नसलेले बरे, निवांत परमार्थ होईल, बाटा बाजूला जाईल, स्वच्छ परमार्थ होईल, विघ्नच नाही कधी. नसलेले बनबन, परमार्थ कमी होतो, प्रपंच आहे अडवा येतो. याचं वज, त्याचं वज, त्याचं वज. 2 पोरी त्याला बाहेर काढायच्या, 2 पोरी त्याला घर बांधायचे, 2 सुना त्याला दागिने आणायचे. आणि तुझं का? तुझे दागिने कधी मोक्षाचे? आयुष्य मातीत घातलं ना त्या संसारात जाऊन, पोराला बघून आणि पोरीला देऊन देहाचं मात्र केलंस आणि बुद्धीला घाणीत आणलास. तिला तेच कळालं, प्रपंच नाते. पोरग कळालं आणि सोन कळाली, पोरगी कळाली आणि जावाई कळाला. संत कुठं कळाले? संत कुठं कळाले? कुठे वेळ आहे संताकडे थांबायला, ग्रंथापड जायला, मनाला रमायला? इथं ओवी मध्ये प्रपंच डोक्यावर येतो, मन त्रस्त होत, अज्ञानाचं ग्रहण लागत. तेव्हा आयुष्य पाणी पाणी होत. खरा संसार मधुस्तर घ्या वजे, गाढवाचे वजे धुवा. गुरुजी म्हणायचे धुवा बाळात, ते बाळातलीचे गुरुजीची भाषा आहे. तो मन आमची वृत्ती प्रपंच टिकली नाही. माझ्या नंदची सून भेटली का नांदेडला, मी एवढी चीर्ण होती तर त्याला कोणी जपत नाही, त्याला कात्रीनं फाडतात, तू लावती, मांडीवर घेती, सर्वस्व देती,
बघायला पण रिकामं नसतं. हे मन हा देह जास्त मुलाला द्यायचा नसतो. नाही, आम्ही नाही दिला, देणार पण नाही, नाही देणार आम्ही. नाही, महाराज दारावर दिसले तसंच टावेलचं पोरगण हवाली करा. हे ते पोरण तुम्ही हे उकाडा सांभाळा. आले मी ज्ञानेश्वरी ग्रंथ पेन वही हे घर लेकरा बसवाटे आटोत किल्प लावा बडवा घराला जा दुकानला. आम्ही नाही अडकलो कुणामध्ये. त्याचा शेवट अग्नीचा आहे. त्याचा मोठेपणा काय? मोठेपणा संताचा, ज्ञानाचा, बोधाचा आणि ग्रंथाचा. ने चिटकू नका, फटके खाऊ नका, त्याला माझं म्हणू नका. तुझंच पोरगं तुला आई म्हणायला तयार नाही. पडली तर जवळ पण येत नाही. त्याला माझं म्हणता तुम्ही. म्हणा तुमचं जीवन तुम्ही जगा. त्याच्या चिंध्या करायचा. त्या पोराला, पोरीला, घराला दान धर्माला कधी ग. तुझं धन, तुझं तन, तुझं मन त्याला घाण टाकलं. पैसा बी त्याच्यात वर वतला का? थोडा घे ना तुला, थोडा. मुक्तीसाठी, कल्याणासाठी, जे पाप केलं ते धुण्यासाठी, ह्या जगतातून चांगलं जाण्यासाठी, शेवट चांगलं होण्यासाठी दान करावं. आडवं येत आणि भगवंत शेवटी ते पुण्य तुमच्या पाशी सोपून तुम्हाला सहज पुढे नेतो. इतकं तरी कळावं. सगळं त्याचीच भरती का? काय देते तुम्हाला? एक रूम पत्र्याची वरी 4थ्या मजल्यावर आणि एक बाई आणि एक ताट. रोजाची बाई. बघा तुमचं जीवन काय तिचं उपयोग. मरू नका वस्तुस्थितीसाठी. आता आपण थांबवलोय माऊलीने आम्हाला तुमच्यासाठी. नाही तर एक गुरु आणि एक बाई. व्यवस्था तुमच्या आधीच आहे, लक्षात ठेवा. जाते आता बाहेर फिरते, कुठं कुठं जाणं. प्रपंच ह्याचं वाढलंय चिंतनासाठी. चिंतनासाठी फिरणारे मी मावच फिरणार गेले. चिंतनात हृदय मुरवायचं, वेदाला माझं म्हणायचं, ओवीच्या मध्ये जगायचं आणि अभेदाला बोलवायचं, भेदाला सोडायचं, कृष्ण कृष्ण म्हणायचं, त्याला श्रवण म्हणायचं. रामकृष्ण हरिताई साष्टांग ठावी आत्मा शुभ असवी धावी दृष्टी भेदाची राणीवे रचली सेजन. दृष्टी भेदाची राणीवे रचली सेजन. दृष्टी भेदाचा राज्य करायली. राणीवे म्हणजे राज्य. भेद म्हणजे तू आणि मी, व्यवहार आणि मी. व्यवहारा करता मी आहे. व्यवहाराचा मी एक करता आहे आणि एक व्यवहार आहे. पण हे भेद आहे. पण व्यवहार आणि वृत्ती याचा संबंध नसतो, पण व्यवहार होत असतो. तो आहे आत्मा शुभ अशुभी धावे. शुभ आणि अशुभ म्हणजे काय? ऐका सांगते. ज्यांची वृत्ती म्हणजे दृष्टी कुठं आहे? भेदात आहे, म्हणजे देहात आहे. मग ते कर्माला धरतात, भगवंताला सोडतात. संबंध भगवंताचा आहे वृत्तीशी, पण तो सोडला वृत्तीनं का? अज्ञानामुळे. आणि अज्ञानाचा संबंध केला आणि कर्माचा कर्तेपणा आला. भेद कायम झाला आणि भेदानं व्यवहार केला. मग कर्तेपणा बुद्धीमध्ये प्रगटला. अकर्तेपणा गेला. कर्माचा संबंध सतत झाला. भगवंताचा संबंध कुठे बुद्धीने भोगला? कारण त्याने कर्माला धारण केलं. कर्माचा कर्तेपणा डोक्यावर घेतला. भेद कायम केला आणि कर्मा जे झालं वाईट
चांगलं, त्याच्यामुळे शुभ आणि अशुभ, पाप आणि पुण्य तुझ्या पदरात आलं. आणि ह्या पाप पुण्यामुळे पुढे काय झालं ऐका. आत्मा जीवात्मा शुभ अशुभी धावे. तो जीवात्मा मी कर्म करतो, मी करता आहे असं म्हणतो, आणि त्या कर्मामुळे झालेले पाप पुण्य पदराच्या झोळीत घेतो, आणि त्या कर्माचा पाप पुण्य उत्पन्न करून तो भोगायला पुन्हा पुन्हा जन्माला येतो. शुभ कर्मा शुभ अशुभी धावे, आत्मा शुभ अशुभी धावे. दृष्टी भेदाची राणीने रचिली सीते. दृष्टी भेदाची, वृत्तीमध्ये भेद होता ना, मग भेदामुळे कर्माचा करता झालास ना, आणि कर्माचा कर्तेपणामुळे पाप पुण्य उत्पन्न केलंस ना, आणि पाप पुण्य उत्पन्न झालं म्हणून त्याला भोगायला पुन्हा 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 पृथ्वीवर आलास ना. सांगा काय राहिलं तर सांगायचं, त्याचं बोला, तुम्ही बोला. उभे ते सावली कायाची शोभे. भगवान बोलतात कृष्ण परमात्मा, रूपच नाही उभे. जर आकारच नाही तर सावली कुठून पडेल. हे आकार असं भगवंत ज्ञानोबा बोलतात. रूपच नाही उभे ते सावली कायाची शोभे, दर्प नवीन बिंबे वदन के पा. बरोबर आहे. तरी म्हणलं मला सांगाय बिंब म्हणले किंवा तरी गा सुवर्मा विजावणी आत्मया कर्मा. सुवर्मा तरी तरी ते तरी गा सुवर्मा विजावणी आत्मया कर्मा. अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेशी का. सांग बर ऐका. तरी ते तरी गा सुवर्मा विजावळी आत्मया कर्मा. जर आत्मा जीवात्मा जर कर्माकडे असेल तर माझ्याकडे येईल कधीतरी, माझा स्पर्श होईल कधीतरी नाही. पूर्वेकडची दिशा पश्चिमेकडे होईल कधीतरी. पूर्वेकडे गेला माणूस पश्चिमेकडे निघेल का, निघेल का सांगा. प्रत्येपणाच्या अंभावामधून जेव्हा भेदाच्या साह्याने कर्म करतो तर तो मला प्राप्त होत नाही, त्याला माझी प्राप्ती होत नाही. त्या कर्माच्या संबंधानं पाप पुण्याची प्राप्ती होती, आणि भेदाची स्थिती घट्ट होती, आणि बुद्धी बंधनात जाती. असं भगवंत नाना रूपानं बोलायचं. पूर्व पश्चिम सांगितलं, उदाहरण दिलं. काय दिलं उदाहरण बघा. बीजावळी आत्मया कर्मा ते तरी गा सुवर्मा. बघा जेव्हा ती बुद्धी कर्माकडे धावती, कर्माच्या कर्तेपणातच असते, ती मला जाणत नाही आणि कर्माला सोडत नाही. कर्माचा अंभाव सत्य टाकत नाही, तर ती माझ्याकडे कधी येणार नाही, येत नाही. तसं पश्चिमेकडे गेला माणूस पूर्वेकडे येत नाही. तसं कर्मातली बुद्धी मला जाणत नाही, हे त्यांना सांगायचं, बाकी काही नाही. चला. अपाडी जैसी पश्चिमा पूर्वेशी का. पूर्व आणि पश्चिम दिशा एक आहेत का, नाही देवा, भिन्न आहेत ना. हो भिन्न देवा. एकीकडे पूर्व एकीकडे पश्चिम, तसं इकडे आत्मा इकडे कर्म. कर्म म्हणले की आत्मा नाही, आत्मा कधी कर्म करत नाही. मग जेव्हा कर्माचा संबंध होतो तर त्याचा आत्मभाव थांबलेला असतो किंवा झाकलेला असतो. आणि जेव्हा कर्माचा संबंध वृत्ती सोडती, पाप पुण्य संपत, तर वृत्ती माझ्यात येती, भेदाची माती होती, आत्मस्थिती प्रगट होती, इथं ज्ञानाची खरी देती. ज्ञानाची खरी त्रिलोक्यात साधक महान आहेत, त्यांचं ऐश्वर्य हे जाणणं म्हणजे खरं ऐश्वर्य बुद्धीचं. पण आपल्याला कळत नाही. आपण साधना करतो, श्रवण करतो, आपण किती भाग्यवानी. मौलीचं ज्ञान प्रत्येक देहामध्ये साठवायले आपलं भाग्य खूप मोठं आहे. आपल्यासारखं भाग्य त्रिलोक्यात नाही असं साधकाला मला सांगावं लागतं पुन्हा पुन्हा. माहितच नाही ना. गरीबाची पोरगी श्रीमंताच्या घरात पडली, तिने गरीबीच भोगली होती. मग ते पदार्थ ताटात वाढले, खायली, पण हे पदार्थ कोणचे तिला माहित नाही. खायले गटागट, करायचंय माहित नाही, नावही माहित नाही, पण खायली.
आंबावली गरीबाची मुलगी दारिद्र्याने मारी. दारिद्र्य गेली ना. आमची तशीच अवस्था आहे. शाखा आभाळा सूर्य आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायू सिजैसी नातरी आकाशाका आभाळा. सूर्य आणि मृगजळा. अर्जुना, सूर्यामुळं मृगजळ भासते, ठीक आहे, पण सूर्याला माहितीये का मी मृगजळ केलं म्हणून? नाही देवा, नाही. सूर्याचे किरण, प्रखर किरण दुपारच्या उन्हामध्ये, मग या सूर्याच्या प्रखर उन्हामुळे तिथं पाणी वाचतं, हे किरणाचं काम आहे. पण सूर्याला माहितीये का माझ्यामुळे पाणी प्रकट झालं? नाही नाही नाही. तसं त्या वृत्तीला माहितीये का माझ्यामुळे कर्म झालं? नाही नाही. हो माऊली, किती छान प्रयास. बापरे, परत तिला माहितच नाही कोणामुळे कर्म झालं. बघा ना, तरी आकाशाका आभाळा. आकाशात आभाळ येतो आणि जातो. आकाश म्हणतो का किती आभाळ आलं, किती वेळेस गेले? आकाश म्हणतो का माझ्यामध्ये आभाळ आहे आणि आभाळ नाही? कारण आकाशाचा आणि आभाळाचा संबंधच नाही. आकाशाला आभाळ आलं हे माहीतच नाही. तसं वृत्तीला कार्य केलं, कर्माचं तिला भानच नाही. कारण तिला भान भगवंताचे, जाण सुखाची आहे, प्रतीती ईश्वराची आहे, ऐक्य त्या तत्वाचे, अनुभूतीच्या अभेदाची आहे, भेदाची नाही. म्हणून कर्म मी केलं असं वृत्ती म्हणतच नाही. म्हणून अर्जुना, तुला मला चित्त दे. तुझं चित्त माझ्यात आल्यावर कर्म तुला शिवत नाही, पाप पुण्य उगवत नाही, तुला मी जन्म मरण देत नाही, तू माझ्याहून भिन्न होत नाहीस. म्हणून कर्माचा करतेपणा घेऊ नको. रामकृष्ण. सूर्य आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायू सिजैसी. अर्जुना, सूर्य आणि मृगजळ जेवढा भेद आहे, आकाश आणि आभाळ जेवढा भेद आहे, दोघांमध्ये भिन्नपणा अलग आहे, तसं तू आणि कर्म अलग आहेस. माझ्याशी एक आहेस तू. मग तू कर्माकडे का गेलास? वृत्तीमुळं, विद्येमुळं, वासनेमुळं, मोहामुळं, पापामुळं तू कर्मामध्ये आहेस, मी तुझ्यामध्ये आहे. आणि तू कर्मामध्ये, मी जीवात्म्या जवळ आहे आणि तू कर्माजवळ. कधीतरी ये ना माझ्याकडं. मुलगी, आई जाते मुलीच्या घरी, कार्यक्रम असतो, आई वाट बघ, ती पोरगी माझ्या जवळ येईल, मला बसत. ती पोरगी म्हणते आई कार्यक्रम आहे, तुला डोळ्याने बघितलं नाही मी, तुझ्यापाशी बसू शकत नाही. तसा भेद म्हणतो, तुला भगवंताची भेट घेऊ देत नाही. कार्यक्रम संपल्यावर वेळ साधकावं आई तिरस्कार करत नाही. नाही, तिचं कर्तव्य करती. सोने त्या घरात धाकाने वागती, निघून निघती. तिचं कर्तव्य ते करायला माझ्यापाशी आली काय न आली काय, मी तिला पाहते, आनंद घेते. तसं भगवंत म्हणतो, माझ्या साधकाला मी पाहते, मी आनंद घेतो. मी साधकावर कधी रुसत नाही. पांडुरंग बोलतो. नाही साधकावर, कारण ते माझेत ना, मला जाणायला येत, माझ्याकडे यासाठी जगायलेत आणि मला बघायलेत. मी रुसणार नाही माझ्या साधकावर. आई म्हणते नाही कर, राहा तू, येऊ नको माझ्यापाशी, तू काम कर. तसा संत भगवंत म्हणतात, व्यवहार कर पण मला जाणून कर, मी रुसत नाही. आणि मला नाही जाणलंस तर मी तुला जवळ घेत नाही. काही मागत नाही परमात्मा. काही कर्म करा, फक्त मला जाणून करा, एवढंच येते, काहीच. कपडे घातले मला तुळस ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली जाणे सर्व. चला.